थेट जाऊया परभणीमध्ये, जिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत आणि ते पीडित कुटुंबियाची भेट घेत याआधी मसाजोगमध्ये जात त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि आता ते परभणीमध्ये दाखल झालेत आणि तिकडेही ते कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. दगड फोडायचं, कुठं काम लागलं तिथं जायचं, कुठं काम संपलं पुढे जायचं. पुढच्या गावाला हाच मोठा होता सर. आईंचं म्हणजे तिथं घर पुण्यामध्ये आपलं म्हणजे आता भाड्याने आम्ही होतं मुळगाव रामलिंग मुलगा आहे आणि कामाला बोसरीला होतो भाऊ बोसरीला जेटच्या गाडीवरती लॉकडाऊनच्या काळात भोसरीला होतं. तिथं भांडण शेतीवाडी काही शेती नाही, गावाला घर नाही सर. माझं वडील आणि मिस्टर वडील किती साली 2018 मध्ये दगडाचं काम बंद पडलं. मालक वारल्यापासून मी पुण्याला पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर वगैरे कुठं म्हातारी आधी कुठं औषधच झाले सर. त्यानं शिक्षणासाठी त्याच्या बायकोला माहेरी सोडून ते बाईनं म्हणले माहेरात जा, मी राहते म्हणून ते 3 वर्षाचा कोर्स काढण्यासाठी बाईला माहेरात सोडून आला आणि ते शिकायला लागला. गरिबीमध्ये त्याची ऐकत नव्हती, ऐकत नव्हती. पैसा बायकोला कुठं माझ्या मुलावर माझा मोठा मुलगा कसं घ्यायचे आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आता आपल्या सोबत आहेत. पंकज, अजित पवार आता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधतात. अश्विन, जर आपण बघितलं तर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुपारी परभणीत येऊन गेले. त्यांनी या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर परभणीतील परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. सरकार दरबारी ही परिस्थिती आम्ही मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्याच वेळेला अजितदादांचा दौरा आला. आता अजित पवार हे परभणीत आलेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई, त्यांचे 2 भाऊ यांच्याशी ते संवाद साधतायत. सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी आणि भावांनी त्यांच्या समोर जे काही घडलेलं आहे ते सर्व मांडतायत आणि आमच्या मुलांवर अन्याय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यामुळं सरकारनं कुठेतरी याची दखल घेऊन जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि या सर्व प्रकरणावर न्याय द्यावा अशी मागणी ते करत आहेत अजित पवारांची. अश्विन, हा संवाद झाल्यावर अजित पवार माध्यमांशी बोलण्याची काही शक्यता आहे पंकज? की हे संवाद त्यांचा झाल्याच्या नंतर याच ठिकाणी बाहेर पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत म्हणून इथून पुढचा दौरा त्यांचा असेल. अश्विन, धन्यवाद पंकज या माहितीबद्दल. तेव्हा सध्याची अपडेट, परभणीतल्या सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार. त्या कुटुंबाची ते भेट घेत आहेत आणि संवाद साधतात. पेपर होते 17-18 तारखेला माझ्या मुलाचे फायनल पेपर होते सर.
सर आता ते झाल्यानंतर ती PhD करणार होता. माझा मुलगा मगरपट्ट्याला शाळा शिकला. माझा मुलगा इंद्राणी कॉलेजला मगरपट्ट्याला कुठं इंद्राणी कुठं शिकला बघा ना हा. राहण्याचं मगर मी जायचं हा बघा तिथं शाळा शिकला. इंद्राणी कॉलेजला शाळा शिकला. पुणे जिल्हा शिक्षण संस्था. हो झालं सर. आवटे कॉलेजला 12वी झाली. हा सगळीकडे माझा मुलगा कष्ट करीत करीत शिकला. एक मिनिट मावशी मग बोलताना शांत राहा. ऐकून घ्या, सांगा तुम्ही शांत राहा. मावशी जरा थांब. मुक्त विद्यापीठामध्ये पण MA झाल्यानंतर BA केला परत मुक्त विद्यापीठामध्ये. मोबाईल चिंटू जरा मागे घे ना. MPSC वगैरे असलं काही नाही नाही थोडं ट्राय करायचं होतं MPSC वगैरे. कंपनीमध्ये काम करायचं बऱ्याच ठिकाणी. आणि स्पर्धा परीक्षेची पण तयार केला होता आणि MPSC ची पण अटेम्प्ट वगैरे दिला होता. सर्वात पहिले तो पुणे कॉल सेंटरला काम आई त्यांचा पासपोर्टचं NDT थोडं मागे घे ना. एजंट म्हणून टाटाचं होतं. तुझा भूमी आहे आमचं भूमी बाजूला कर. सगळं काम केलं. ट्रॅक्टरवर पण ते काम करायचं, दगड फोडायचं, ट्रॅक्टरवर काम करायचं. टीव्हीवर पण पण ऑर्डर करंटमध्ये फ्लिपकार्ट नावाची कंपनी पण काम मोबाईल मोबाईल है नाही निकल गया. आमच्या घरात पहिली पिढी होती सर शिक्षण आई वडील कोणी शिकलेलं नाही. आमच्या गावामध्ये पण वडार समाजामध्ये पण याच्या एवढं कोणी शिकलेलं नाही. रक्ताचं पाणी केलं सर. वडील दगडच फोडायचे. दगड फोडायचे. दगडच आम्ही सगळे आम्ही सगळेजण काय करायचं, वडील दगड फोडायची, बहीण दगड, सगळेजण एकच ट्रॅक्टर आम्ही भरायचं दगड फोडून सर. एवढं मेहनत केलं आणि जिथं काम भेटेल ना तिथं फिरायचं आम्ही. आता बऱ्यापैकी काय तर 7-8 ठिकाणी काम केलं आम्ही. वाघुलीला केलं. दगडाची खाणी भोसरी आहे सांगत तुम्हाला. नौका बावडीला केलं. नामदेव तांबेच्या खाणीवर. तिथून केलं मात्रेच्या खाणीवर. ते ह्याला काय भोसरीला. तिथून गेलो तळेगाव धाबाडेला. तिथं गेलो. तामिनी घाटला गेलो. इळीला महाड जिल्ह्यामध्ये. तिथून महाड कोल्हापूरला गेलो. माझी मुलं कष्ट करून माझं मुलगा लई जेवते. वडील दगड दगड पडून चक्कर येऊन ती तिथंच पडून त्यांची मृत्यू झाली. 2018 मध्ये करोनाच्या माझ्या मुलाची लई एक आहे पहिलं शिक्षण 12वी 12वी झाली मुलीची पण. गावाकडे चाललं ते 12वी जिल्हा तिकडे हा हेच दिलं तिकडं. जळगावच्या पुढे. 4 लेकराला शिक्षण शिकवलं पण दगड. मग आता आता माणूस इथेच राहतो. संतोषजी परंतु तिकडनं म्हणजे तो कॉलेजचं शिक्षण म्हणजे परीक्षा द्यायला आला म्हणून तुम्ही त्यावर येताल. नाही सर, मृत्यू झाल्यावर मृत्यू झाल्यावर आम्हाला सांगितलं सर की आमचा दररोज कॉन्टॅक्ट व्हायचा 9 तारखेपर्यंत आणि 10 तारखेला अचानक कॉन्टॅक्ट बंद झाला आणि इकडं धुळेमध्ये आपल्या परभणीमध्ये दंगल वगैरे चालू झाली होती आणि आम्हाला वाटलं दंगलमुळे कॉल लागत नसेल. मग त्यानंतर अशी पण न्यूज झाली की नेटवर्क परभणीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला वाटलं ते पण रिझन असू शकतं. मग मी 2 दिवसातून आम्ही प्रत्येकाच्या मोबाईलवरून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं. वेळ भेटेल तसं मी कामावर पण गेलेलो वेळ भेटेल तसं कॉल करून कॉलच लागत नव्हता आणि अचानक डायरेक्ट रविवारी फोन आला आईच्या मोबाईलवरती
आणि तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही या परभणीला बॉडी घेऊन जा असं फोन आला होता. माझ्या मोबाईलवर आलं सगळं. आईच्या मग मी कामाला गेलो तर मला काय सुधरत नव्हतं कसं यायचं काय नाही मला हे पोरी हे मुलावर. मला आला पोलीस स्टेशनवर. तुला बाळ मला मुलगा आहे त्याचा. 3.5 वर्ष. आणि लोकांना विचारलं मग तुमचं कॉलेजात जात आहे आणि मी चौकशी करायचं माझे जे परभणीचे आसपासचे लोक आहेत ना त्यांना विचारायचं तुम्ही कॉल करून बघा तुमच्या गावाकडे कोणाला लागते का परभणीला ते म्हणायचं आमचं कॉल लागते मग मी कॉल करून बघ लागायचंच नाही सर त्या फोन मी दिवसभर रातभर मग माझी आई पण जसं असं जसं जायचं कॉल सगळं. लागत नव्हतं ना सर माझी आई ते जेवण करायला सोडून दिली होती. माझ्या मुलाला एवढं कष्ट करून आता शिकवलं. परत कधी झालं चालू ना सगळं आता गावी जायचं 13व करायला त्यानंतर मग अंत्यविधीतच केलं सर. माझा मुलगा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.